जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, प्रवाशांना विमानतळावर वाजवी दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच प्रवाशांना विमानतळावर वाजवी दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी उडान यात्री कॅफे हा उपक्रम सुरू करण्यात आला. बरं, या उपक्रमाअंतर्गत पहिलं कॅफे हे कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आलं? तर कोलकाता विमानतळावर या उपक्रमाअंतर्गत पहिलं कॅफे सुरू करण्यात आलं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, आता नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चेस रॅपिड चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? मित्रांनो, या स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या कोनेरू हम्पी यांनी पटकावलं आहे. कोनेरू हम्पी यांनी या स्पर्धेत इंडोनेशियाच्या इरेन सुकंदर यांचा पराभव करत या स्पर्धेचं विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावलं आहे. त्यांनी याआधी ही स्पर्धा कधी जिंकली होती? तर 2019 मध्ये सुद्धा त्यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं आणि त्यावेळेस त्या या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू ठरल्या होत्या व आता ही स्पर्धा 2 वेळा जिंकणाऱ्या सुद्धा त्या भारताच्या पहिल्याच महिला बुद्धिबळपटू आहेत. बरं, त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर त्या आंध्र प्रदेश या राज्याचे रहिवासी आहेत. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये असंही विचारलं जाऊ शकतं की 2024च्या वर्ल्ड चेस रॅपिड चॅम्पियनशिपचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या 2024च्या वर्ल्ड चेस रॅपिड चॅम्पियनशिपचं आयोजन न्यूयॉर्क या शहरामध्ये करण्यात आलं. कोनेरू हम्पी यांच्याविषयी सुद्धा काही अधिकची माहिती नोट करून घ्या. कोनेरू हम्पी यांनी वयाच्या 15 वर्ष 1 महिना 27 दिवसांच्या असताना ग्रँडमास्टर हा किताब मिळवला होता आणि पोलगार या खेळाडूनंतर 2600 एलो रेटिंग मार्क ओलांडणाऱ्या त्या जगातील दुसऱ्याच महिला खेळाडू आहेत. त्यांना 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2007 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. मित्रांनो, अलीकडेच फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप ही स्पर्धा सुद्धा पार पडली असून या स्पर्धेचं विजेतेपद एका भारतीयानंच पटकावलं आहे आणि त्यांचं नाव हे डी गुकेश असं आहे. डी गुकेश ही स्पर्धा जिंकणारे सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरले आहेत. डी गुकेश यांच्या आधी या स्पर्धेचं विजेतेपद विश्वनाथन आनंद यांनी पटकावलं होतं आणि विश्वनाथन आनंद यांनी स्पर्धा किती वेळा जिंकली आहे? तर विश्वनाथन आनंद यांनी स्पर्धा 2000, 2007, 2008, 2010 आणि 2012 अशी 5 वेळा जिंकली आहे. पुढील प्रश्न पहा, आरबीआयने एआयच्या नैतिक वापरासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली? तर आता आरबीआयने एआयच्या नैतिक वापरासाठी पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीत एकूण 8 सदस्य असून ही समिती कोणी स्थापन केली असं जर विचारलं तर आरबीआयने ही समिती स्थापन केली आहे. आणि जे पुष्पक भट्टाचार्य आहेत हे IIT मुंबईत संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण 2 महत्त्वपूर्ण समित्या पाहिल्या होत्या. त्यांच्या अध्यक्षांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यापैकी एक आहे संबल हिंसाचार चौकशी समिती, याचे अध्यक्ष देवेंद्र कुमार अरोरा. तर जीडीपीच्या बेस इयरमध्ये बदल करण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष हे विश्वनाथ गोल्डर आहेत. आता हा प्रश्न पहा, यात आपल्याला UNDOF संबंधित विधाने दिली असून यातील योग्य असलेली विधाने आपल्याला निवडायची आहेत. पहिलं विधान पहा काय म्हणतं, UNDOF मिशन इस्रायल आणि सिरियन सैन्यामध्ये शांतता राखण्याचं कार्य करते. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे, कारण या UNDOF मिशनची स्थापनाच इस्रायल आणि सिरियन सैन्यामध्ये शांतता राखण्यासाठी करण्यात आली होती व हे UNDOF मिशन कधी स्थापन करण्यात आलं? तर 31 मे 1974 रोजी याची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे दुसरं सुद्धा विधान बरोबर असून यातील पर्याय निवडायचा असेल तर योग्य पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे A व B दोन्ही विधाने योग्य आहेत. येथे आता UNDOFचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. UNDOF म्हणजे युनायटेड नेशन्स डिसएंगेजमेंट ऑब्झर्वेशन फोर्स असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि हे UNDOF मिशन सध्या चर्चेमध्ये का होतं? तर मित्रांनो, आता या UNDOF सोबत सेवा बजावणारे भारताचे ब्रिगेडियर जनरल अमिताभ झा यांचे नुकतेच निधन झालं आहे. ब्रिगेडियर झा हे 2023 पासून या UNDOFचे डिप्युटी फोर्स कमांडर होते. नेक्स्ट क्वेश्चन, मेलबर्न क्रिकेट क्लबचं मानद सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच मेलबर्न क्रिकेट क्लबचं मानद सदस्यत्व मिळवणारे सचिन तेंडुलकर हे पहिले भारतीय ठरले आहेत.
नुकतेच आता या क्लबने सचिन तेंडुलकर यांना हे सदस्यत्व देण्याची घोषणा केली होती आणि सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा हे मानद सदस्यत्व स्वीकारलं आहे व त्यानंतर आता या मेलबर्न क्रिकेट क्लबचं मानद सदस्यत्व मिळवणारे सचिन तेंडुलकर हे पहिले भारतीय ठरले आहेत. हे जे मेलबर्न क्रिकेट क्लब आहे हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुनं स्पोर्टिंग क्लब असून याची स्थापना 1838 मध्ये करण्यात आली होती व या क्लबद्वारेच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचं व्यवस्थापन केलं जातं. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, सचिन तेंडुलकर यांना 2012 साली ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या ऑस्ट्रेलियन सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, मेलबर्न क्रिकेट क्लबचं मानद सदस्यत्व मिळवणारे सचिन तेंडुलकर हे पहिले भारतीय आहेत. पुढील प्रश्न पहा, सूर्यकिरण हा युद्धाभ्यास कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सूर्यकिरण हा युद्धाभ्यास भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदाची या युद्धाभ्यासाची 18वी आवृत्ती 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत नेपाळच्या सालझंडी येथे पार पडणार आहे. या युद्धाभ्यासात भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व हे 11व्या गोरखा रायफल्स बटालियनद्वारे केले जाईल. तर यात नेपाळी सैन्य दलाचं प्रतिनिधित्व हे श्रीजंग बटालियन करणार आहे. मित्रांनो, इथे 11व्या गोरखा रायफल्स बटालियनचा उल्लेख आला आहे, तर याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात येणारं हे पहिलं बटालियन आहे. बरं, याआधी या सूर्यकिरणची 17वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याची 17वी आवृत्ती 24 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत उत्तराखंडमधील पित्तोरगड येथे आयोजित करण्यात आली होती. बरं मित्रांनो, तुम्हाला हे युद्धाभ्यास लक्षात आहेत का? हरिमाऊ शक्ती युद्धाभ्यास हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? तर हरिमाऊ शक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. विनबेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान सुरू झाला असून पहिल्यांदाच हा युद्धाभ्यास पार पडला आहे. अल नजा हा युद्धाभ्यास भारत आणि ओमान, तर उदार शक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी शॉक वेव्हवर आधारित सुईमुक्त सिरिंज विकसित केली आहे? तर ही जी सिरिंज आहे ही IIT बॉम्बे या संस्थेच्या संशोधकांनी विकसित केली आहे. मित्रांनो, या नवीन तंत्रज्ञानामध्ये संशोधकांनी शॉक वेव्हचा वापर केला आहे आणि या सिरिंजमध्ये जी नोझल आहे याची रचना 125 मायक्रॉन म्हणजे मानवी केसा एवढीच आहे. त्यामुळे इंजेक्शन टोचल्यानंतर मानवाला कोणती जाणीव किंवा कोणत्याही वेदना होणार नाहीत. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. IIT बॉम्बे संस्थेने शॉक वेव्हवर आधारित सुईमुक्त सिरिंज विकसित केली आहे. आता हा प्रश्न पहा, कोणता देश हा जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण तयार करत आहे? तर आता जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण तयार करण्याची घोषणा चीन या देशाने केली असून हे धरण चीन कोणत्या नदीवर तयार करत आहे? तर हे धरण चीन जयार लिंगू झांगपो या नदीवर विकसित करत आहे. ही नदी सॅंगपो या नावाने सुद्धा ओळखली जाते व ही भारतात सुद्धा येते आणि भारतात या नदीला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखलं जातं. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण तयार करणार असून या धरणाची क्षमता 3 गॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट ऊर्जा निर्माण करण्याची असेल. 3 गॉर्जेस धरण हे दरवर्षी 88.2 अब्ज किलोवॅट इतकी वीज निर्माण करते. तर हे चीनचं धरण दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट इतकी वीज निर्माण करू शकणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, आता भारतीय लष्कराने लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तर हा पुतळा कोणत्या सरोवराच्या किनाऱ्यावर स्थापन करण्यात आला हेच आपल्याला प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लडाखमधील पेंगॉंग सरोवराच्या किनाऱ्यावर या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे नुकतेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. तर त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आले होते? तर ओसामू सुझुकी यांना 2007 साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ओसामू सुझुकी यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर त्यांचा जन्म 30 जानेवारी 1930 साली जपानमधील गेरो या शहरामध्ये झाला होता. 1978 मध्ये ते सुझुकीचे अध्यक्ष बनले आणि त्यानंतर 1921 पर्यंत म्हणजेच वयाच्या 91व्या वर्षापर्यंत त्यांनी सुझुकीचे चेअरमन आणि CEO म्हणून कार्य केलेलं आहे.
त्यांच्याच कल्पनेतून भारतामध्ये 1982 साली सुझुकीने मारुती उद्योगाची निर्मिती करून भारत सरकारसोबत एक जॉईंट व्हेंचर सुरू केला होता आणि या भागीदारीमध्येच भारतात मारुती 800 नावाची छोटी कार लॉन्च करण्यात आली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. 45व्या प्रगती बैठकीचं अध्यक्षपद कोणी भूषवले? तर या 45व्या प्रगती बैठकीचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. ही जी प्रगती बैठक आहे याची स्थापना 25 मार्च 2015 रोजी करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सरकारी कार्यक्रम व प्रकल्पाचे निरीक्षण करून सामान्य लोकांच्या तक्रारीचे निराकरण केलं जातं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाने बाल्ड ईगलला अधिकृतपणे आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.